सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 32. श्लोक पाहूयात. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा किं भोगैर्जीवितेन वा. श्लोकाचा अर्थ पाहूयात. न म्हणजे नाही, कांक्षे म्हणजे इच्छितो, विजयम म्हणजे विजयाची, कृष्ण म्हणजे हे कृष्ण, न म्हणजे नाही, च म्हणजे सुद्धा, राज्यम म्हणजे राज्य, सुखानी म्हणजे त्याचे सुख, च म्हणजे सुद्धा, किम म्हणजे काय लाभ, नह म्हणजे आम्हाला, राज्येन म्हणजे राज्यापासून, गोविंद म्हणजे हे कृष्ण, किम म्हणजे काय, भोगै म्हणजे उपभोग घेऊन, जीवितेन म्हणजे जगून, वा म्हणजे तसेच. आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे, अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे. अर्जुनाने अनेक प्रसंगी युद्ध केले होते आणि त्याने विजयही मिळवला होता. पण इथे अर्जुन म्हणतो की मला विजय नको, राज्य नको, इतकेच नाही तर मला कोणत्या सुखाची सुद्धा इच्छा नाही. अर्जुन क्षत्रिय होता. क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकता होती. परंतु अर्जुनाकडे राज्य नव्हते. आपले चुलते व बंधू यांच्याशी युद्ध करणे आणि वारसा हक्काने येणाऱ्या राज्यावर पुन्हा हक्क सांगून ते राज्य प्राप्त करण्याची संधी अर्जुनाकडे होती. पण असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते. म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे. अर्जुनाला मृत्यू हवासा वाटतो आहे. त्याच्यामुळे प्रचंड नरसंहार होणार, संपूर्ण कुरुवंश संपुष्टात येणार असे त्याला वाटते. म्हणून हत्या करून मिळविलेले राज्य नको असे अर्जुन म्हणतो. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे. कारण श्रीकृष्ण हे इंद्रियांच्या आणि गायींच्या आनंदप्राप्तीचे केंद्रस्थान आहेत. अर्जुन गोविंद या शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्याच्या इंद्रियांचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे. आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदांचे कार्य नव्हे. जर आपण श्री गोविंदांची इंद्रिये संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपली इंद्रियेही संतुष्ट होतात. भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय तृप्ती करायची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी त्याची इच्छा असते. जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रिय तृप्ती करतील, पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत. याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो, म्हणजेच जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची अजिबात इच्छा न करता श्री गोविंदांच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्री गोविंदांच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. म्हणून अर्जुन म्हणतो, आम्हाला असे राज्य काय करायचे, अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे. यावरून त्याचा विषाद आपल्या लक्षात येऊ शकतो. अर्जुन अत्यंत नैराश्यग्रस्त आहे. अशाही परिस्थितीमध्ये भगवंतांनी भगवद्गीता सांगितली आणि अर्जुनाने ती ऐकली. म्हणूनच कितीही नैराश्य आले तरीही त्यावर रामबाण उपाय म्हणजे श्रीमद भगवद्गीता. समापन प्रार्थना.
योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णार्पणमस्तु। जय श्रीकृष्ण। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।